मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। मिरजेतील सामाजिक कार्यकर्त्यांचे राष्ट्रपतींना निवेदन। सामाजिक कार्यकर्ते तानाजी रुईकर यांची राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी। मिरज विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिनांक 10 जानेवारी रोजी सांगली येथील एका कार्यक्रमामध्ये मिनी पाकिस्तानमध्ये 4 वेळा निवडून आल्याचे वक्तव्य केले होते। आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या मिरज विधानसभा क्षेत्रासाठी मिनी पाकिस्तान असा उल्लेख केल्यामुळे भारताची सार्वभौमता आणि एकात्मता बिघडली आहे। त्यामुळे ताबडतोब त्यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांची आमदारकी रद्द करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तानाजी रुईकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक किरण राजकर यांच्या नावे ईमेलद्वारे केली आहे। काही दिवसापूर्वी सांगली येथील एका जाहीर कार्यक्रमामध्ये आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाबद्दल मिनी पाकिस्तान असा उल्लेख केला होता। याच मिनी पाकिस्तान मधून मी 4 वेळा निवडून आलेलो आहे, आम्ही सुद्धा मिनी पाकिस्तान मधून निवडून येतो, अशा पद्धतीचं वक्तव्य मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये संघाच्या बाबतीत केलेलं आहे। त्यांना कदाचित विसर पडला आहे की महाराष्ट्रामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघ नसून हा कुठं पाकिस्तानमध्ये आहे की काय, अशी त्यांची भावना झालेली आहे की काय, असं अनेक नागरिकांना वाटलं आणि या गोष्टीचा तीव्र निषेध अनेक नागरिकांनी केला। अनेक सामाजिक संघटनांनी त्यांच्या कार्यालयासमोर भारत देशाचा ध्वज उभारून तिथं राष्ट्रगीत म्हणण्याचा सुद्धा कार्यक्रम केला आणि त्यावेळेला आमदार सुरेश खाडे यांना जाहीर आवाहन करण्यात आलं होतं की या वक्तव्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी। आज तागायत असं कोणतंही वक्तव्य किंवा माफीनामा त्यांच्याकडून प्रसिद्ध झालेलं नाही। त्यामुळे आज आमच्याकडून यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून यांची आमदारकी काढून घ्या, अशा पद्धतीचं मागणी करण्यात आलेली आहे। मुळात आमदारकीची शपथ घेत असताना भारताच्या संविधानाची संविधानाप्रती कायदा व सुव्यवस्था राखेल, भारताचं एकात्मता आणि सार्वभौमत्व राखेल, अशा पद्धतीची शपथ तुम्ही घेतली होती। ही शपथ तुम्ही मोडलेली आहे। या तुमच्या वक्तव्यामुळे भारताची एकात्मता आणि सार्वभौमतेला धक्का लागलेला आहे। त्यामुळे तुमची आमदारकी त्वरित काढून घेऊन तुमच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही या पत्राद्वारे केलेली आहे। या पत्राची जर दखल घेऊन योग्य त्या पद्धतीने कारवाई नाही झाली तर यापुढे योग्य त्या न्यायालयामध्ये आम्ही आपल्या विरोधात दाद मागणार आहोत, याची दक्षता घ्यावी, इतकंच मी या निमित्तानं सांगेन।